सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे अंजनपूर कोपरा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड. तुमचं घर तरी कुठं बांधलंय तुम्ही? मग महाराज म्हणले बुवा निरंजनी आम्ही बांधलेले घर, आमचं निरंजनात घर आहे. आता निरंजन रूपी घरामध्ये जाण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय पत्ता विचारतात. आता बघा महाराजांना कळलं. आता काय काय लोकांना आपण कुठे सध्या हेच कळत नाही, त्यांचं किती अवघड आहे. बरं काय काय लोकांना आपण कुठे हे कळत नाही, घर सुद्धा कळत नाही, म्हणून तर दुसऱ्याला त्यांना धरून घरी आणून सोडावं लागतं. हे तुमचं घर आहे बाबा, इथं थांबा. बरं त्या मोबाईलमुळं तर असं अवघड झालंय बरं का. माणूस असा म्हणजे रस्त्याने चालताना सुद्धा माणूस असा करतो. मी सावध आहे म्हणून थांबलो, नाही तर ते मोबाईलवाला असा पडला असता जाऊन. बरं ते कठीण काम झाले महाराज. तुम्ही 10 माणसं एकत्रित बसा, 10 माणसं एकत्रित बसली तर 9 माणसं असे करतील. संवाद हरपला महाराज, संवाद हरपून गेला. नुसतं असं खकुरे वडीत आहेत, खकुरे असं असं. बरे झोपल्यावर तरी काय सुद्धा झोपतात काय. एके दिवशी झोपल्यावर त्याने असं झोपीतच असं केलं, असं केलं की बायको म्हणली अ नका लागले ना, असं काय माहित का सगळं काय करायला लागला. ते म्हणलं आता मेसेज पाठवतोय म्हणला. ती म्हणल्या मोबाईल नाही, तुम्ही मलाच मेसेज काय करायला लागली. इतके माणसं वेडे झाले त्या मोबाईलमुळं. फार महाराज कठीण, जाऊ द्या मरू द्या, फार कठीण काम झालंय. मोबाईलमुळं माणसं संवाद हरपून गेले महाराज, आहे की नाही. संवाद राहिला नाही. तुम्ही मग ऑब्झर्वेशन करा उद्याच्याला, माणसातला माणुसकीचा धर्मच हरवत चालला. पाहुण्या रावळ्याच्या कार्यक्रमात बसलं तर पहिले गप्पा काढायचे बुवा सगळे, कसं आहे काय वातावरण. हो पहिले एखाद्याच्या घरात गेले की विचारायचे ज्ञानेश्वरी आहे का, गाथा आहे का. आता तसं नाही, चार्जर आहे का. फार कठीण आहे, जाऊ द्या मरू द्या. अर्थात विषय असा आहे, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला कळलंय मी कुठं आहे, मला जायचंय कुठं हेही कळलंय. बस महाराज किती गोड आहे तुमचं जीवन, तुम्हाला कुठं जायचं हेही कळलं. बरं जिथं तुम्ही जाणार आहात तिथं जाऊन जे करणार आहात, ज्या नामचिंतनाच्या द्वारे तुम्ही तिथं जाणार आहात, तुम्ही तिथं जाण्यासाठी महाराज म्हणले निर्गुणी पावलो सज्जनी भजता. आम्ही ज्याचं निर्गुणापर्यंत, निर्गुणी जो निर्गुण रूपी परमात्मा आहे बरं का, हा जा जा जो निर्गुण रूपी परमात्मा आहे, त्या निर्गुण रूपी परमात्म्याकडे जाण्यासाठी आम्ही सगुण रूप असणारा जो परमात्मा आहे त्याचं आम्ही नामचिंतन केलं. बघा चिंतन फार गोड आहे. वातावरण तसं डिस्टर्ब झालं जरा. महाराज म्हणले जो निर्गुण रूपी परमात्मा आहे त्याच्यापर्यंत जाण्यासाठी आम्ही सगुणी भजता निर्गुणी पावलो. म्हणजे सगुण आणि निर्गुणात फरक आहे गुरुजी. सगुण म्हणजे दिसणारा आणि निर्गुण म्हणजे न दिसणारा. आमचे भीमसिंग महाराज खूप गोड चाल म्हणायचे. नव्हता काळा गोरा खोजा ना ठेंग, अर्थात खूप गोड म्हणायचे बाबा. निर्गुण रूपी जो परमात्मा आहे ना, तो रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण ओ निराकार निर्गुण तोच रघुराया, निराकार निर्गुण तोच रघुराया, निराकार निर्गुण तोच रघुराया, निराकार निर्गुण तोच रघुराया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. जाण्यासाठी सगुणाचीच भक्ती करावी लागेल, तेव्हा निर्गुणापर्यंत आपण जाऊ. आता हे पोरं म्हणते हे सगुण निर्गुण काय. इकडे बघा पोरांनो माझ्याकडे, मी तुम्हाला समजून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे वायर दिसलं का, मूर्त आणि अमूर्त. अजून सोपं सांगतो, मूर्त म्हणजे दिसणारं आणि अमूर्त म्हणजे
न दिसणार. कळलं का? बोला माझ्याकडे. इकडे बघा. ए पुरा इकडे पाहिजे. माझ्याकडे पहा. मूर्त म्हणजे काय? मूर्त म्हणजे काय? मूर्त म्हणजे काय? हे न लक्ष दिल्याचा परिणाम. हो, माझ्याकडे लक्ष द्यायचं तर तुम्हाला कीर्तन कळेल. माझी अशी इच्छा आहे पोरांनो, मी भविष्यात ज्यावेळेला कीर्तनाला अंजनपूरला येईल ना, त्यावेळेला या गावातला पोरगा कलेक्टर असला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी या पोरांकडे बोलत बोलत कीर्तन करणार आहे. बोलत बोलत. कारण काय, मला एक जणांनी म्हणले, महाराज अहो कुठे आहे तुमचा देव? 2 वर्ष झालं मंदिर बंद केले तुमच्या देवाने, काय खरंय तुमचं बज? काय लोक बोलते ना महाराज. हो, लिहिला अवघड आहे महाराज. एकदा काय झालं, ते लिंब भारून टाकण्याचं काहीतरी काय आहे ना, सुई टोचलीन ते असं दारात एक जणाच्या ठेवलं. मला आला म्हणला, महाराज बहिर्वासा झाला आपल्याला. मी म्हणलं आता? म्हणले सुई टोचली लिंब नारळ. मी म्हणलं माझ्याकडे तोड आहे म्हणलं एक. मी म्हणलं तोड आहे आपल्याकडे त्याची. ते म्हणलं काय तोड आहे? म्हणलं ते कुठे सुईन ते दाखव. ते सुई काढली, ते लिंबू असं पुसून काढलं. म्हणलं पतई आण. म्हणलं आपल्याकडे तोड आहे. म्हणलं ग्लास आण बरं का, थोडी साखर आण. म्हणलं ते लिंबू असं कापलं, त्या मस्त ग्लासभर पाण्यात ते पिळलं, मस्त साखर टाकली, शरबत केलं आणि मी पिऊन टाकलं. ते म्हणलं और मरताना तुम्ही? आम्हाला तोड आहे. आता ते गिळून टाकलं, आता तुला काही त्रास होणार नाही. महाराज ते टेन्शन फ्री झालं. पण मी लोडमध्ये आलो. म्हणजे मी कशामुळे आलो? ते पेल्यामुळं नाही आलो. मला जर काही त्रास झाला तर लोक म्हणतील हे पेलं म्हणून बिघडलं. म्हणून मी 2 महिने असा व्यवस्थित जेवण सुद्धा कमी करायचो आणि चेहऱ्यावर प्रसन्न भाव ठेवायचो. चेहरा प्रसन्न ठेवायचो. म्हणजे लोकांची काय काय लई चर्चा असते. आता लिंबू पेलय म्हणजे याची गाडीला घासत आहे काय की? छे टावका सुद्धा कुठं निघला नाही अजून सुद्धा नाही महाराज. आपली गाडी घासणार बी नाही महाराज. आपण मापात चालतो. विठ्ठल लई फुल रेंज आहे गुरुजी तुम्हाला बी. अर्थात आपण पुढं जाऊ. विनोदाचा भाग सोडून द्या. हे अंधश्रद्धा वगैरे ह्या काही भानगडी खऱ्या नसतात. पण ह्या अंधश्रद्धा ह्या बायाच्या डोक्यात लई असते महाराज. हे काय नसते, खरं नसतं काय. हां, तुम्ही श्रद्धा जरूर ठेवा, श्रद्धा जरूर ठेवा, पण अंधश्रद्धा काही ठेवू नका. हा, येशे थोरीला मारुती. यश नावाचा जो गुण आहे, यश नावाचं जे खातं आहे, हे खाते वाटप करताना सुद्धा देवाने काय केलं? खात्याचं वाटप केलं महाराज. त्याला यश नावाचं जे खातं आहे ना, ते कुणाकडे दिलं? गावच्या मारुती पाटलाकडे दिलं. मग तुम्हाला जर वाटलं ना आपण धरतो त्या कामाला यश पाहिजे, तर तुम्ही कुठंच जायचं नाही. तुम्ही फक्त मारुती पाटलाच्या वाड्यावर जायचं, मस्त तुपाचा दिवा लावायचा. मी सांगतोय ते लक्ष द्या. तुपाचा देव झालाय आपलं कीर्तन. उगं 2-3 तास राहिला आता. मस्त असं मारुतीच्या समोर बसायचं ध्यान लावून आणि तुपाचा दिवा लावायचा आणि मारुती पाटलाला म्हणायचं, बुवा हनुमानजी आमच्यावरती कृपा करा, आमच्यावरती कृपा करा, कृपा करहु गुरुदेव की. बस माझ्यावरती कृपा करा आणि कृपा करून माझं जे काम हाती धरलंय ना, ते काम माझं पूर्ण होऊ द्या. कारण यश नावाचा गुण हा तुम्हाला दिलाय आणि तो आशीर्वाद तुम्ही मला द्या. माझं सुद्धा चांगलं होईल. जुन्या काळात नाही का काही कळत नसायचं, पण लेकरं परीक्षेला जाताना मारुतीच्या मंदिरासमोर हात जोडायचे, म्हणायचे देवा मला पास कर. देव म्हणायचा अरे मूर्खा अगोदर अभ्यास कर, अभ्यास करून मग परीक्षेला जा. अर्थात यश नावाचा गुण आहे. श्रद्धा जरूर ठेवा. हनुमानजी तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाहीत, पण तुम्ही अंधश्रद्धा ठेवू नका. अंधश्रद्धेने आपलं जीवन बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अंधश्रद्धा कधी ठेवायची नाही. अर्थात आपण पुढे जाऊया. जगद्गुरु तुकोबराय म्हणले, मला त्या निरंजनापर्यंत जात असताना सगुण परमात्म्याची भक्ती करत तिथपर्यंत जायचंय. कारण भक्तिपंत बहु सोपा पुण्य नाग वेया पापा. भक्तिपंताने बघा देवाकडे जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. कर्म मार्ग, भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, योग मार्ग
असे विविध मार्ग आहेत. या सगळ्या मार्गाचा विचार जगद्गुरु तुकोबारायांनी केला आणि मग महाराज म्हणले मोडोनिया वाटा राजभार राजभार चाल ऐसा केला राजभार चाल ऐसा मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार चाले ऐसा केला राज्यभार चाले ऐसा केला राज्यभार चाले ऐसा मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार चाले ऐसा केला राजभार चाले ऐसा मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार चाले ऐसा केला राज्यभार चाले ऐसा चाले चाले ऐसा या सगळ्या साधनाच्या आम्ही काय केला बाजूला सारल्या आणि म्हणून भक्ती मार्गाने आम्ही चाललो. आता ज्याच्यापर्यंत आम्ही जाणार आहोत ना त्याच्या मार्गात पर्यंत जात असताना आम्ही सगुणाची उपासना केली. महाराजांना विचारलंय ज्या तुम्ही सगुण परमात्म्याचं नाव घेणार आहात तो परमात्मा तरी नेमका कसा आहे. सत्य साच खरे सत्य साच खरे जय हो सत्य साच खरे सत्य साच खरे सात खरे सत्य सात खरे सत्य सात खरे सत्य सात खरे हा सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे हरि नाम विठोबाचे बरे तेने तुटती वंदने तेने तुटती वंदने. बस मेरी उमर तुम्हे लगे लागत नसती म्हणून म्हणलो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला ज्याच्यापर्यंत जायचंय आणि ज्या साधनाने जायचंय त्याचं नावही कसं आहे आणि तोही कसा आहे. महाराज म्हणले तो सत्य आहे त्याचं नावही साच आहे नावही खरं आहे आणि घेण्यासाठी ते बरं आहे. फार गोड शब्द आहेत जगद्गुरु तुकोबारायांचे. आपण बरोबर संकल्पित वेळेत थांबूया. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की महाराज म्हणाले तो परमात्मा सत्य आहे. आता सत्य शब्दाचा अर्थ काय अगदी सोपा आहे. जे त्रिकालाबाधित असतं म्हणजे तिन्ही काळात त्याचा कधी बाध होत नाही त्याला म्हणायचं सत्य. आता मी पोरांना कळण्यासाठी आपल्या सगळ्यांना कळण्यासाठी उदाहरण देतो. बेपंचे किती. अरे पावसामुळे काय बॅटरीत पाणी घुसलं का काय. बेपंचे आणि तिनापाची 11 बास गाड्या मात्र. अरे बाबा बरं जाऊ द्या मरू द्या. हे बघा बेपंचे 10च घ्या. आता हे बेपंचे 10 जे आहे पुराव ते आता या रात्रीच्या 11 वाजता सुद्धा बेपंचे. ओय सामनगाव खामगाव रात्रीच्या 11ला सुद्धा बेपंचे सकाळच्या 11ला सुद्धा बेपंचे आज सुद्धा बेपंचे उद्या सुद्धा बेपंचे आत्ता सुद्धा बेपंचे काल सुद्धा बेपंचे म्हणजे भूतकाळात सुद्धा बेपंचे वर्तमान काळात सुद्धा बेपंचे आणि भविष्य काळात सुद्धा बेपंचे 10. म्हणजे कोण्याही काळात गेलं तरी बेपंचे 10 जसं आहे तसं कोण्याही काळात गेलं तरी सुद्धा देवाचं नाव कसं आहे सत्य आहे. म्हणून सत्य तू सत्य तू
तो विठ्ठला कागा हा दाविला जगदा जगदाकार. म्हणून देवा तू सत्य आहेस, अनादि अंती तू आहेस, आदी तू आहेस आणि अंती सुद्धा तूच आहेस. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणले जो सत्य आहे आम्ही त्याच्याच नादी लागलो. कारण आम्ही नवजूतया वाटा नाचू पंढरी चोहटा. जगद्गुरु तुकोबाराय उठले आणि लगेच सत्य साच खरे असं म्हणले नाहीत महाराज. जगातले पहिले PhD चे संशोधक जर कोण असतील तर ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आहेत महाराज. पहिल्यांदा संशोधन वृत्तीने जगद्गुरु तुकोबारायांनी अभंग लिहिले. आता PhD वरती महाराजांच्या एका एका शब्दावरती गुरुजी PhD. मी ज्यावेळेला PhD करत होतो त्यावेळेला मला एक जण म्हणले पखवाजाव PhD करा. केशव गुरुजी म्हणले मी काय भांडवल लागन ते पखवाजातलं तुम्हाला सांगतो, तुम्ही पखवाजाव PhD करा. मी म्हणलं गुरुजी पखवाजाव करायला सोपं आहे समजा, तुम्ही देतान, पण मला जर म्हणले वाजवून दाखवा बरं तर मग कसं करायचं. मग तर दागिनाता कसं काय वाजवायचा आहे का नाही. दागिनाताऐवजी ते दुखतंय खुंब्यातच यायचं आमच्याकडून. महाराज तुम्ही दोघंही तयारीचे आहेत आज. खरं म्हणजे आम्हाला सांभाळून घेतात हे आमचं नशीब आहे का नाही. तुम्ही खूप महाराष्ट्र गाजून सोडलेली व्यक्ती. मी सुरुवातीला सांगितलं तुमचं खरं म्हणजे गावकऱ्याचं खूप भाग्य आहे. अशी मोठी मोठी कलाकार मंडळी ज्यांना एका दिवसाचे 10-10, 15-15 हजार रुपये लोक देतात, ते मंडळी फक्त एका फोनवर वाघाच्या हे महत्वाचं, ह्याला अंडरलाईन वाक्य करून ठेवायचं. म्हणजे त्यांचं प्रेम आहे महाराज. म्हणजे असं काय ते दाब टाकते तर असं काय कोणी अर्थ चुकीचा काढायची गरज. कारण प्रेमसूत्र दोरी आणि तो तिकडे बरं कुणी म्हणजे महाराज त्यांनी जर उद्या आमच्यावरचं प्रेम कमी केलं तर महाराज कुणी कुणाकडं सध्या जायला रिकामं. पहिलं वाटायचं बुवा पाटलाच्या घरची पंगत होती, आपल्याला का बरं जेवाय बोलिलं नसन असं वाटायचं का नाही. कमूनच आपल्याला जेवाय बोलिलं नसन आणि मग आपल्याला त्यांनी आवाज द्यावा म्हणून आपण काय करायचो, त्यांच्या दारात जायचो आणि उगाच काय चाललंय तिकडं ते वाड्यातल्याने आपल्याला या इकडं म्हणून आपण ते खरंय का खोटं आहे. म्हणजे जे जे जेवायला ज्यांना बोलील नव्हतं ते खरं एवढं अप्रूक असायचं महाराज. म्हणजे जेवायला जर एखाद्याच्या घरी नाही ना बोलिलं तर आपल्याला वाटायचं कसं कायच बोलिलं नसन बुवा. आणि आता महाराज जेवणारा लोडमध्ये नाही, जीव घालणारा टेन्शनमध्ये. एवढा स्वयंपाक केला आणि येतंय का नाही कुणी जेवायला. पहिलं जेवणारा लोडमध्ये असायचं, आता जीव घालणारा टेन्शनमध्ये. स्वयंपाक केला तर लोक जेवायला सुद्धा अलीकडे येणार कुणी कुणाकडं. फार कठीण काळ आहे, फार विचित्र आहे. पण या गावकऱ्याचं भाग्य थोर आहे आणि धर्मराजजींचंही सर्वांवरती प्रेम आहे. त्यांनी आम्हाला मग घरात बसल्यावर सांगितलं प्रल्हादजींच्या, म्हणले 85 लोकांची यादी लिस्टवर आहे सध्या. म्हणजे पुढच्या कीर्तनाच्या, तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका, म्हणजे 85 कीर्तनकारांचा आग्रह आहे मला की मला तुमच्या अंजनपूर, बरोबर आहे ना, मला तुमच्या अंजनपूरला कीर्तनाला यायचं आहे. महाराज तुमचा जो सप्ताह आहे ना अंजनपूरचा, ही एवढूशे लोकात असं समजू नका, हे सप्ताह म्हणजे महाराष्ट्रभर गाजला आहे महाराज. हो तुम्ही महाराज सामान्य समजू नका महाराज. हे काय कमी ताकदीचा सप्ताह नाही अहो महाराज. एवढी महाराज मी मग बसले 150 ग्रुपला पत्रिका टाकली. इथं महाराजांनी सांगितलं महाराज जरा हे आमचं धर्मप्रचाराचं काम आहे, तुम्ही सुद्धा मन लावून प्रचार करा. मी फेसबुकला टाकली, स्टेटसला ठेवलं, 150 ग्रुपला टाकलं, सगळ्यांनी अंजनपूरला या, सगळ्यांनी अंजनपूरला या, सगळे 8 जण अंजनपूरला या. महाराज मी आमच्या गावची टाकीत नाही सप्तेची एवढी पत्रिका, एवढी मन लावून अंजनपूरची टाकली बघा. म्हणजे तुम्ही हसण्यावर घेऊ नका, हा सप्ताह महाराष्ट्रभर गाजला महाराज. महाराष्ट्रातल्या कोण्या कोपऱ्यातला कीर्तनकारला विचारा, त्यांना अंजनपूर कुठं हे माहीत नाही, पण धर्मराज रेड्डी महाराज हे मात्र सगळ्यांना माहिती आहे. हो म्हणून महाराज मी त्यांना धन्यवाद देईल की ते खरं म्हणजे धर्माचं खूप काम करतात आणि म्हणून आईवडिलांनी सुद्धा त्यांचं नाव
खूप चांगलं ठेवलं आहे. आणि दुसरी गोष्ट सांगू का, गावकऱ्यांचं सुद्धा सहकार्य आहे. नाही तर बऱ्याच गावाला महाराज आपल्याला महाराष्ट्रभर अरुण गुरुजी फिरण्याचा योग आहे सगळ्यांना. गावातल्या एखादा माणूस जर पुढं चालला ना तर त्याला आपल्याकडे लोक पुढं जाऊ देत नाहीत महाराज, त्याला मागं वळतात. पण या गावच्या लोकांचं महाराज मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं कौतुक. बाबा बसा बसा, तसं काय नाही, बसायचं असलं बसा, नाही ना, नाही टिकून उभा राहा, तसं काय नाही, बसा ना मग खाली, नका ना बाबा लोड घेऊ, पाय दुखायला लागले का बसा ना मग, खुर्ची घ्या ना, खुर्ची घेऊन टाळ वाजवायचा, तसं काय नाही बुवा, खुर्ची द्या ती त्यांना, ती खुर्ची द्या ना, आपल्या कीर्तनात काय ताण नाही मग, खुर्चीत बसा ना, काय नाही, खुर्ची घ्या, अहो ती खुर्ची द्या ना तुम्ही बी राव, बरं हां बसा मग बसा बसा, हां तसं काय नाही मग उग, कारण माझं अजून 15 मिनिटं लांबलं तर मग पुन्हा कसं करायचं, तुमच्या धाक उरकावं लागेल मला, नाही तसं मी लांबिणार नाही, चिंता करू नका. हो हां नाही कशात बळत नका करीत जाऊ, नाही नाही तसं नाही, कसं उगत त्यांना त्रास नको ना, आहे की नाही. महाराज आज मैं भी खुश हो जरा, हमारे धर्मराज जी के वास्ते. हो त्याच्यामुळे लांबलं तरी काही टेन्शन घेऊ नका गुरुजी तुम्ही बी, पण तसं काय नाही, आपली जिल्हा परिषदची शाळा आहे, कवा का भराना टायमावर सुटली पाहिजे, आणि म्हणून आनंद महाराज बरोबर आहे ना. आता आणखी थोडंसं अभंगाचं सांगतो लगेच थांबितो, भविष्यात मी कधीतरी येईन अजून, आज सगळं वातावरण डिस्टर्ब झालं बघा जरा, पण आहे का नाही, हां तरी मला माफ करा बघा, तुमचं आज समाधान एखाद्या वेळेला होईल की नाही मला माहीत नाही, पण मी इतकं मन लावून अभंगाचं आज नियोजन लावून आलतो, पण जरा डिस्टर्ब झालं ना. एकदा कसं असतं, एकदा फोडणीचं वातावरण चुकलं ना किती बी त्या बाईने त्याच्यात वरून पुन्हा शेंगदाणे टाकवू, नाही तर मसाल्याच्या पुड्या राग ओतू, नाही तर ते शेंगदाणे बारीक करून बुगा करून किती बी ते म्हणलं ना भाजी आता मिसळून अशी चांगली करायची, तसं नसतं होत, बटाटी इकडं पाणी इकडं असं असतंय ते, पण तसं होऊ देणार नाही, खानदानी आचारी विठाल. बस आता वापसा चांगला आलाय, आता पेरणी करतो आता जरा. हो असं माणसं बघा तुम्ही महाराज, 11:15 वाजले तरी बी फ्रेश आहेत वाघ सगळे. हो कुणाच्या तरी चेहऱ्यावर असं वाटतंय का रात्रीचे 11:30 वाजले, अजिबात नाही, आता सकाळच्या 11 पर्यंत चालू देतो, मला काही काम नाही बा. ते म्हणायला लागलं पाय दुखायला लागलेत ना आमचे, त्याला वाटते ह्या बाबासारखं म्हणतात काय की बस, तसं नाही ना, ते बसलं म्हणजे आमचं महाराज म्हणजे ज्या काही ते ज्या काढला की कीर्तन खाली बसन ना, आहे की नाही. आपल्या सगळ्यांना खूप धन्यवाद देतो. आणखी 1-2-4 मिनटात आपण थांबू गुरुजी, 1-2-4 मिनटं फक्त शब्दाशी आपण भावलो. महाराज म्हणले देवाचं नाव आहे सत्य, साच आहे ते खरं पण आहे, सत्य साच खरे, देवाचं नाव खरे, नाम विठोबाचे बरे. बस नाव सुद्धा सांगून टाकलं, विठोबाचे बरे. आता विठोबाचेच बरे का म्हटले, त्याचं एक कारण आहे. विठ्ठल नावात किती शब्द आहेत माझ्याकडे बघा, आता विठ्ठल नावात शब्द किती आहेत पुराव, किती आहेत ताई विठ्ठल नावात? 3. कोणते कोणते आहेत? हां बस बघा, 1 मिनिटात सांगितलं तिने. आता तुम्ही सांगा विठ्ठल नावात किती शब्द आहेत, सांगा जोरात म्हणा, जोरात म्हणा ना, मी एक बोट केलं की वी. हां असं आताशी आपल्या मापात आले कार्यकर्ते, आता काय उभा राहायला हरकत नाही निवडणुकीला. इकडे बघा विठ्ठल नावात किती शब्द आहेत पोरा हो? 3 मध्ये वि आणि ठ आणि ल. आता आणखी सोपं सांगतो, वि विधाता, ठ निळकंठ आणि ल लक्ष्मीकांत. अजून सोपं सांगतो, वि विधाता ब्रह्मदेव, ठ निळकंठ भगवान शिवजी आणि ल लक्ष्मीकांत भगवान विष्णू. म्हणजे ब्रह्म विष्णू महेशाचं एकत्रीकरण म्हणजे भगवान विठ्ठल. विठ्ठल अजून सोपं सांगतो तुम्हाला, अजून सोपं सांगतो, विविधती म्हणजे जाणणे, वि म्हणजे ज्ञान, वि म्हणजे जाणणे, होणं कळणं. वि म्हणजे ज्ञान, इकडे बघा माझ्याकडे, वि म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे शून्य,
वी म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे शून्य आणि ल म्हणजे स्वीकार. शब्द किती गोड आहेत बघा. वी, ठ आणि ल. वी म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे शून्य आणि ल म्हणजे स्वीकार. म्हणजे ज्ञान, शून्य आणि स्वीकार. शब्द कसे झाले? ज्ञान, शून्य आणि स्वीकार. आता बघा, जो परमात्मा ज्ञान शून्य व्यक्तीचा स्वीकार करतो त्याला म्हणायचं भगवान विठ्ठल. कळलं तुम्हाला? इतका म्हणून तर मूड पापी जैसे तैसे उतरी कासे किंवा खटनट यावे, शुद्ध होणे चावे, दौंडी पिटे भावे, चोखा मिळा. म्हणून महाराज म्हणले नाम विठोबाचे बरे. महाराज 11:15 कळलो नाम विठोबाचं बरं कैलास बुवा. पण याने काय फायदा? जेणे तुटती बंधने, 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 तुटती बंधने, जेणे तुटती बंधने. हा उभयला कीर्ती जेणे, उभयला कीर्ती जेणे, जेणे 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 तुटती बंधने, जेणे तुटती बंधने, उभयला बंधने, तुटते बंधने, उभयलोक कीर्ती दे, उभयलोक कीर्ती देणे, उभयलोक कीर्ती देणे, कीर्ती देणे. बारकुमाई हा बारकुमाई, हो बारकुमाई, हो बारकुमाई, विठो बारकुमाई, विठो बारकुमाई, हरी विठोबा, हो बारकुमाई, हो बारकुमाई, हरी विठो बारकुमाई, हो सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. येणे तुटती बंधने, उभयलोकी कीर्ती जेणे. त्याचं नाव घेतल्यामुळे महाराज म्हणले फायदा एवढा झाला की येणे तुटती बंधने आणि उभयलोकी कीर्ती जेणे. आता बंधन जे आहे ना ते सुद्धा देवाच्या नावाने तुटलं महाराज. कारण हरी आला हाता मग कैशी भय चिंता. बर महाराज म्हणले अवघे भाग्य येती घरा आणि देव स्वैरा झाली या. देव का आपला झाला ना मग बंधन वगैरे काही करत नसतात. आपल्याला सगळ्यांना माहित आहे उचलीला कमळापती पायीचे बंधने गळती. देवाला उचलल्या बरोबर वसुदेवाच्या हातापायातले बंधन गळून पडले होते. म्हणजे देव का आपला जवळ आला ना, देवाचं का नामचिंतन केलं ना मग मात्र आपल्याला काही सुद्धा बंधन करत नसतात. बंधन आपल्यावरती काही सुद्धा करू शकत नाहीत. महाराज म्हणले येणे तुटती बंधने आणि फायदा उभयलोकी कीर्ती जेणे.
जगद्गुरु तुकोबा यांचं नाव आजही आपण घेतो. याचा अर्थ असा आहे उभयलोकी कीर्ती जेणे. ज्ञानोबारांचा समाधी सोहळा जसा आळंदीला साजरा होतोय तसा अंजनपूरमध्ये सुद्धा साजरा होतोय. याचा अर्थ उभयलोकी कीर्ती जेणे. साधू संतांचं नाव आजही घेतल्या जातं मोठ्या आनंदाने. त्याला म्हणायचं उभयलोकी कीर्ती जेणे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात आमची कीर्तीच्याही पेक्षा आम्हाला बंधन आता काही करणार नाहीत. हा एक फायदा आहे. महाराजांना विचारलंय बरं ठीक आहे बुवा, त्याचं नाव घेतलं त्याचा काही परिणाम? महाराज म्हणले भावजाचे गाठी. बंद पडलं काय रे? भावजाचे गाठी लाभ त्याशी उठाउठी. हा चालू झाला आता राहू दे. भाव आणि लाभ ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. भाव आणि लाभ. भाव तयार झाला गुरुजी की लाभ मिळाला. भाव तयार झाला की लाभ मिळाला. आज तुमच्या गावकऱ्यांचा सगळा भाव तयार झालाय की आपल्या गावात सप्ताह सुरू आहे. भर पावसात सुद्धा तुमचे चेहरे किती प्रसन्न आहेत बघा बरं. देवाने बी कसं बनविलंय तुम्हाला सगळ्याला प्रसन्न. असं वाटतंय का कुणाच्या तरी चेहऱ्यावर टेन्शन लई पाऊस आला? काहीच नाही महाराज. हो प्रसन्न आहे. म्हणजे भाव तयार झाला लाभ मिळाला. कसा उदाहरण देऊ का? तापलेला तवा आहे. तव्यावर असं कधी घडतं का कडक तापलेला तवा आहे आणि त्याच्यावर आपला हात पडला आणि पोळलं अर्ध्या तासाने? असं होतं का? अंजनपूरमध्ये होतं का असं? तवा तापला आणि हात ठेवला आणि चांगलं तिकडं पुन्हा तिकडचं कोणतं गाव होतं त्या कोपऱ्याला गेल्यावर पोळाला हाताला. अरे कसं काय पोळालं? म्हणले ते 15 मिनिटापूर्वी नव्हता का तव्याला हात लागला त्याच्यामुळे पोळाला. असं होतं का कधी? हात तव्यावर पडणं चटका बसणं संगच. तसं भाव तयार होणं आणि लाभ मिळणं संगच. महाराज सुख आणि देव एकच आहे महाराज. सांगू तुम्हाला सुख आणि देव एकच आहे. याच्यात काही वेगळं? आता माझ्याकडे लक्ष द्या. झालंय आपलं कीर्तन. आपण थांबूया 2-4 मिनिटात. सुख आणि देव हा अत्यंत महत्वाचा आहे. सुख म्हणजेच देव आहे आणि देव म्हणजे सुख आहे महाराज. काय झालं? एक मित्र म्हणला कोरोनाचा काळ होता, जरा अडचणी आर्थिक खूप वाढल्या, जरा लक्ष राहून द्या गुरुजी, लई त्रास झाला. म्हणले मग काय करू? काय नाही, मला जरा पैशाची गरज आहे, उसने पैसे द्या. ते एक माणूस जरा अडाणी होता. तो म्हणला तुला किती पाहिजेत? तो म्हणला मला 60 रुपये पाहिजेत. पण त्याला रुपयाचा व्यवहार कळत नव्हता, त्याला 20चा व्यवहार कळायचा. 20चा व्यवहार म्हणजे कसा? 1 रुपयाची पहिली नोट असायची. एक नोट, त्याला नोटीचा व्यवहार कळत नव्हता, 20चा नोटा कळायचा. म्हणजे 20चा म्हणजे कसा? 20 नोटा एकत्रित केल्या 1 20. परत 2 20 नोटा एकत्रित केले की 2 20. 3 नोटा एकत्रित केले की 3 20. तो म्हणला ह्या बघ मला काय तू 60 रुपये म्हणतोस ते काय कळा ना, पण 100 रुपयाचा म्हणजे ते बंडल होता नोटाचा, 100 नोटाचा. ह्या बघ ह्या 5 20 आहेत, ह्याच्यातून तुला किती 20 घ्यायचे आहेत ते तू घे, मग मी बघतो काय आहे ती. त्याने ते 20 म्हणजे 5 जे बंडल होते त्यातले त्याने काय केले, 3 बंडल घेतले उदाहरणार्थ, म्हणजे 60 रुपये काढून घेतले. आणि मग ते खाली जेवढ्या नोटा राहिले तेवढ्या त्याने मोजून बघितल्या. तो म्हणले हे 2 20 शिल्लक आहेत. ज्यार्थी 2 20 शिल्लक आहेत त्यार्थी माझ्या मित्राने किती 20 घेतल्या? 3 20 घेतल्या. आणि 3 20 घेतल्यानंतर 6 महिन्याने त्याचे कीर्तन सुरू झाले होते. म्हणला की आता ह्याचे पैसे वापस दिले पाहिजे बुवा. बरं का अडचण महाराज प्रत्येकाला. महाराज आपल्यावर लोक लय आरोप करतात, लय पैसे घेतो, लय असं करतो, लय तसं. पण खरं सांगा बरं, कोरोनात कुणाला तरी फोन आला का टाळ करायला? महाराज क्विंटलभर ज्वारी आणून टाकू का? होय गुरुजी संस्थे पोराची अडचण आहे, गहू काय लागतात का? मी तरी म्हणलो का तुम्हाला? मीच बेजारीत होतो तुम्हाला कसं म्हणू? म्हणजे महाराज काहीच नाही. आणखी सोपं सांगू का? तो म्हणला माझी गरज सरली, आता हे तुमचे पैसे धरा. पैसे धरा म्हटल्यानंतर तो म्हणला किती रुपये आणलेस? हे बघ मित्रा म्हणले तुझे 60 रुपये नेलते आणलो या महाराज, ते 60 रुपये तुझे वापस धर. तो म्हणला मी 60 तुला दिलेच नव्हते, मी तुला किती दिल त्या 20? 3 20 दिल त्या. तो मला 60 रुपये द्यायचेच नाहीत, तो आम्हाला किती 20 द्यायच्या? त्याने किती रुपये नेलते?
बोला बोला किती रुपये नेलते 60 रुपये नेलते आणून किती दिले 60 रुपये पण तो काय म्हणायचा मी तुला 60 रुपये दिलेच नव्हते मी तुला 3 विसा दिल त्या माझ्या 3 विसा वापस दे त्याला असा राग आला 11:20 बरं का तो म्हणला अरे बाबा मी 60 रुपये नेलते तुझ्याकडून तू 3 विसा काय म्हणतोस मला माहित नाही तो म्हणला अरे मी तुला 3 विसा दिल त्या बाबा 60 रुपये नव्हते तिथे एक शहाणा सुरता गडी आला माझ्यासारखा बरं का माझ्यासारखा आला शहाणा सुरता गडी म्हणजे तुमच्या सगळ्यापेक्षा मी शिकलेला आहे जास्त म्हणून म्हणतो अरे मग म्हणजे माझं PhD चालू आहे सध्या आहे का नाही मग मी जरा जास्त म्हणजे शिकलेला म्हणून म्हणलो मी शहाणा सुरता आहे का नाही म्हणजे आपल्या सगळ्यात चालय यांचा नाही विषय आणि मग तुम्हाला सांगतो ओ म्हणलं काय झालं तुमचं कशामुळं आहो म्हणले बघा ना म्हणले महाराज अहो याला मी 3 विसा दिल्या आणि हा आता 60 रुपये आणून देतोय मलाही काही लवकर गणित ह्यांचं कळाना पण पुन्हा लक्षात आलं ह्यांचा विसा काय घोटाळा आहे ती मी म्हणलं बर तुमच्या किती विसा होत्या तो म्हणला आपल्या 3 विसा होत्या मी म्हणलो तू किती नेलतेस म्हणला 60 रुपये नेलते बर म्हणले काय हरकत नाही अहो म्हणले ह्याच्याकडून व्याजाची तर मला अपेक्षाच नाही व्याज नगच मला कारण हे देणारच नाही माझा जीवलग मित्र आहे अहो ह्याने मुद्दल दिले तरी लय झाले अहो 3 विसा द्या नाही 60 रुपये दर म्हणतोय मला सगळं कीर्तन संपत आलं तरी ते म्हणले असं आहे का बरं मग त्यांना म्हणलं ह्या बाका पाटील तुमच्या 3 विसा देतो चिंता करू नका माझ्या लक्षात आलं त्यांच्या विसाचं गणित मी 1 रुपयाच्या 20 नोटाचे 3 बंडल केले अरुण गुरुजी आणि 3 बंडल त्याच्या हातात दिले म्हणलं हे तुमच्या किती येता ह्या 3 विसा त्याला म्हणलं तुझे किती नेल ते 60 रुपये मिटलं का बुवा गणित तेव्हा म्हणलं लय हुशार आहेत तुम्ही चला ना चहा प्यायला म्हणलं नग परवडायचा नाही तुझा चहा मला जाऊ दे म्हणजे विसा म्हणजे 60 रुपये म्हणजे 3 विसा म्हणजे 60 आहे आणि 60 म्हणजेच 3 विसा आहे तसं सुख म्हणजेच देव आहे आणि देव म्हणजेच सुख आहे विठ्ठल तो सुखरूपी परमात्मा मिळवण्यासाठी महाराज म्हणले भाव धरितया तारील पाषाण 16 आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे अंजनपूर कोपरा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड